काय झालेलं होतं सकाळी तुम्हाला कसं कळलं नेमकं? सकाळी 7 वाजता मी फ्रेश होण्यासाठी जेव्हा इथून निघालो तेवढ्या दिल्ली पोलीसचे 40 लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले, चादर घेऊन आले आणि सोनम सरांना इथं धक्कामुक्की करून शिवीगाळ करून इथून घेऊन गेले. आणि मी ज्या मित्राकडे गेलो होतो अनिश गावंडे, अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी. पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरासमोर मला पोलिसने मारलं. माझ्या तोंडावर हात ठेवला. जेव्हा मी मदतीसाठी हाक लावली माझं तोंड दाबलं. मला माझ्यासोबत मारहाण केली. मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणलं कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही. इथपर्यंत कसे आले पोलिसांनी तुम्हाला? मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं. पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते. पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून. सोनम सरांना कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेले काय तुम्हाला काय माहिती कधी दिली? पोलिसने अजून काहीच माहिती दिली नाही. पोलिसने सोनम सरांना फोर्सफुली घेऊन गेलेले. इथून निघायच्या आधी माझं सोनम सरांसोबत बोलणं झालं होतं. आम्ही 20 जुलैच्या मार्चची प्लॅनिंग करत होतो आणि सोनम सर म्हणलो ते 20 जुलैचा मार्च आपला चांगला झाला पाहिजे. पोलिसांकडनं आता एक ट्विट केलं गेलं दिल्ली पोलिसांकडनं अभिजित, त्यांनी सांगितलेलं की त्यांची तब्येत खालावत होती आणि कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो. काल संध्याकाळी सोनम सरांनी एक व्हिडिओ टाकला. त्याच्यात ते म्हणले की ते 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि ते हॉस्पिटलाइज होणार नाही सरांनी स्वतः सांगितलं होतं. आज जे पोलिसनी केलेले, आज जे मोदींनी केलेले ते अतिशय नीच हरकत आहे. ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे आणि आजपर्यंत आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत होतो. आता नरेंद्र मोदीचा राजीनामा मागू जे त्यांनी सोनम वांगचुक सोबत केले. 20 तारखेला जे आंदोलन होणार आहे संसदेवरती त्यात तुमच्या आता मागणी आणि मोदींच्या राजीनामे. आता मोदीचा राजीनामा मागण्यात येईल आणि आम्ही मार्च करणार. आम्ही इथंच बसून राहणार. अभिजित, माझा एक फक्त प्रश्न असा आहे की सकाळच्या वेळेला तुम्ही सरांना फ्रेश व्हायला घेऊन जात असतात. आंदोलक काही प्रमाणावरती सकाळच्या वेळी कमी असतात कारण सगळे फ्रेश व्हायला वगैरे जातात. त्यावेळी पोलिसांनी वेळ साधून या सगळ्या गोष्टी केल्या असं तुमचं म्हणणं आहे? एकदम बरोबर. त्याच वेळी वेळ साधून पोलिसांनी हे केले. यांनी लपून हे केलेले. सरांना चादरा टाकून चादरेमध्ये लपून नेलेले या चोरांनी. ही पोलीस नाही, गुंडे, हे RSS ची गुंडे आहे. दिल्ली पोलीस RSS ची गुंडे आहे. शेवटचा प्रश्न विचारतो अभिजित, आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? पोलिसांनी तुम्हाला आंदोलन स्थळ सोडण्याच्या सूचना दिलेल्या इथंच बसून राहू. आम्ही इथून सरकणार. राजकीय पक्षांचे नेते हे येणार होते. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हेही दिल्लीत आलेले आहेत आणि इतरही काही राजकीय पक्षाचे नेते आज येणार होते. ज्यांना यायचे त्यांनी आता पण यावं. आम्ही इथंच थांबणार आहे. यांना जर वाटत असेल सोनम सरांना जबरदस्ती सुचवून हे आंदोलन संपवण्यात येईल, आंदोलन संपणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे अभिजित दिपके होते. त्यांनी TV9 मराठीशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधलेला आहे आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आरोप केलेला आहे अभिजित दिपके यांनी की पोलिसांनी मला मारहाण केलेली आहे. जोपर्यंत आता हे सोनम सरांना इथे घेऊन येतात तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळ सोडणार नाहीत अशा पद्धतीचा दावा जो आहे तो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया अभिजित यांनी दिलेली असताना महत्त्वाचा दावा त्यांनी केलेला आहे की पोलिसांनी मला मारहाण केलेली आहे. ज्या राजकीय नेत्यांना इथे यायचे त्यांनी यावं अशा पद्धतीची प्रतिक्रिया एक्सक्लुसिव्हली TV9 मराठीशी बोलताना अभिजित दिपके दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.